काय झालं? झोप नाही येते तुला? अगं अक्के काही कळनासं झालंय. आता तुझं लग्न होईल, मग तू तुझ्या सासरी जाणार, मग आपली भेट होणार आहे काय? होणार की. नक्की? नक्की. आता तर मला काही टेन्शन घ्यायची गरजच नाही बघ. काय रे, एवढ्या लहान वयात कसलं टेन्शन आलंय तुला? तुझंच, अजून कोणाचं? बरं. मला दिवसातून एकदा बघितल्याशिवाय तुला झोप लागत नाही ना, आणि माझी काळजी घेतल्याशिवाय जमत नाही. मग अवघड झालं असतं ना तुझं. अक्की, तू तुझ्या नवऱ्याचा विचार करतेस का ग? म्हणजे कसं पाहिजे तुला तुझा नवरा? अगं सांग ना ग अक्की. अप्पू, तू लहान आहेस अजून. पण मला तुझी काळजी वाटते. तुला तुझ्या मनासारखं सगळं मिळायला पाहिजे ना, असं वाटतं मला. म्हणून मी विचारतोय, सांग की. बर. लग्न असतं ना, हे फक्त दोन माणसांचं नसतं, पूर्ण कुटुंबाचं असतं. नवरा मुलगा असतो की नाही, त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोने त्याच्या घरच्यांची काळजी घ्यावी. तसंच नवऱ्या मुलीलाही वाटतं की तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्या घरच्यांची काळजी घ्यावी, त्यांच्यावर भरपूर प्रेम करावं, त्यांना आपलं करावं असं. पण हे सगळं कुटुंबाचं झालं ग, आणि सारखं त्यांचाच विचार करतेस का ग तू? तुझा स्वतःचा विचार का करत नाहीस? अगं लग्न होतंय तुझं, मग तुला तुझा नवरा आवडला पाहिजे ना. अप्पू, मग मला आवडतात की अमरराव? कोण म्हणलं नाही आवडत ते? अगं तसं नाही, ते नाही का पिक्चर मध्ये दाखवतात, ते हिरो हिरोईन मस्त मज्जा मस्ती करतात आणि मग ते एकमेकांवरती प्रेम करतात, ते तसलं. आणि तुमच्यात तर ते काही दिसतच नाही. अप्पू, लई मोठा झाल्यासारखं बोलू नकोस हा. हे बघ बाळा, हे सगळं नशिबावर असतं, आणि असं वाटतं नाही की तो बघेल सगळं. माझ्या आयुष्यात कोण येणार आहे ह्याची काळजी त्यालाच आहे फक्त. आता माझी काय बी अपेक्षा नाही, आता सगळं त्याच्यावरच. तुझी नसली तरी माझी अपेक्षा आहे हा. आणि आता मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. बरं.